आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे प्रत्येकाला हाच प्रश्न पडलाय की आपल्याला अपयश का येतं, वारंवार प्रयत्न करून अपयश का येतं, प्रामाणिक राहून अपयश का येतं. तर या सर्वांची गोष्टींची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ अगदी छोटा आहे, नक्की ऐका. अपयशाची अनेक कारणे आहेत, जसे की अज्ञान, अक्षमता, दृढ निश्चयाचा अभाव किंवा ध्येयाप्रती उत्साहाचा अभाव. परंतु तुमच्या पराभवासाठी इतरांना दोष देऊ नका. मोठे ध्येय निश्चित करा आणि आत्मविश्वास, चांगला संकल्प आणि ध्येयाने पुढे जा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुमचे ध्येय निश्चित करा, लपलेल्या कलागुणांना ओळखा आणि त्यांचा समाजाच्या हितासाठी वापर करा. परिश्रम आणि समर्पणाने यश मिळते आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर त्यापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. जीवन भारतात कोणतेही मोठे काम करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे, आपल्या आईवडिलांचा, शिक्षकांचा आणि देशाचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तीने निर्भयपणे आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि पूर्ण ध्येयाने ते साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. सर्व महान उद्दिष्टे अशा लोकांनी साध्य केली आहेत ज्यांनी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी लहान आणि सोपी सुरुवात केली. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. म्हणून विचारशील व्हा, उत्स्फूर्त व्हा, सत्यवादी व्हा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा आदर करा. आत्मसन्मान आणि शरीराच्या प्रतिमेसाठी एखाद्या व्यक्तीने स्वतःचा आदर करणे आवश्यक आहे. असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्तीच आपल्या जीवनात विधायक योगदान देऊ शकते. माणसाने प्रत्येक काम शांत आणि आनंदी मनाने केले पाहिजे. जगात कठोर परिश्रमाला पर्याय नाही. जोपर्यंत स्वतःवरचा विश्वास जिवंत आहे तोपर्यंत यश अजिंक्य नाही. मग आपण जगातील कोणत्याही उंचीला स्पर्श करू शकतो. आज मानसशास्त्राच्या क्षेत्रात भावनांवर जास्त भर आहे. संशोधन झाले आहे. मानसशास्त्र सांगते की मनुष्य जे काही विचार करतो ते संस्कार त्याच्या अवचेतनात पोचतात आणि तेच संस्कार कालांतराने त्याच्या प्रवृत्तीचा आणि वर्तनाचा भाग बनतात. तो जे काही विचार करतो तो बनतो. म्हणून शुद्ध व्हा, सचेतन व्हा आणि आपल्या रूपात परत या. शुद्ध चैतन्य म्हणजे त्या अवस्थेत तो जागृत नसतो, ना स्वप्नात, ना गाढ झोपेत असतो. या तिन्ही स्थितींच्या पलीकडे मनुष्याला पूर्ण जागृती किंवा शुद्ध चैतन्य प्राप्त होते. हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. शुद्ध किंवा सात्विक बुद्धी म्हणजे जे बुद्धीच्या पलीकडे असलेल्या शाश्वत आत्म्याचे स्वरूप ओळखणे. त्यामुळे स्वावलंबी व्हा. शरीर, इंद्रिये, मन, अहंकार, बुद्धी आणि विवेक ही सर्व कार्य किंवा निसर्गाचे भाग आहेत आणि भौतिक नश्वर आहेत. हे सर्व आत्म्याला वेढते आहे. यामुळे आत्मा मर्यादित आणि व्यक्तिनिष्ठ आहे. निसर्गाच्या ह्या घटकाला घेरल्यामुळे संघर्ष, कोंडी, दुःख आणि दिशाहीनता आहे. पण त्यात जे शुद्ध चैतन्य प्रकाशित होत आहे तो स्वतः आत्मा आहे. भक्ती म्हणजे आनंद. भक्त असणे म्हणजे प्राप्ती नाही, हे कृपेचे पूर्ण अर्पण आहे. भक्ती किंवा प्रेमासाठी केलेल्या प्रयत्नांना भक्ती म्हणत नाही. आत्म्याच्या खोलीतून पूर्ण निस्वार्थ भावनेने प्रयत्न केले तरच हरिकृपा अनुभवता येते. आध्यात्मिक सिद्धी ही जीवनाची मूलभूत उपलब्धी आहे. आध्यात्मिक ज्ञानाने माणूस निस्वार्थ कर्मयोगी बनतो. जो सर्वांकडे समानतेने पाहतो तो माणूस सक्षम नाही ज्याच्याकडे भरपूर संसाधने आहेत. समर्थ तोच आहे जो आपले जीवन समजून घेतो. जर त्याला समजले नाही तर आपण ते स्वीकारले पाहिजे. हा कमजोर आहे. जे ज्ञान आतून प्रकट होते त्याला आध्यात्मिक ज्ञान म्हणतात. आत्म्याच्या खोलात गेल्यावरच कळते. शिक्षणाने विद्वान अहंकाराने ग्रस्त असतात आणि नम्रतेचा अभाव असतो. तर शिक्षणाचा पहिला गुण म्हणजे नम्रता. ज्ञान खऱ्या अर्थाने माणसाच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करते. रामकृष्ण हरी.